साहेब आपला परिचय द्या. माझं नाव अमोल आबासाहेब मोगल, हां. राहणार नागठाणा, तालुका शेलूर, जिल्हा परभणी. हां. मी फेसबुकवरून मला हिंगोलीचे भागवत सरांची परिचय झाला आणि त्यांच्याकडून मी सुपर 90 या औषधाची त्यांनी मला ओळख करून दिली. हा माझा 2 एकरचा प्लॉट होता आणि त्या प्लॉटमध्ये खूपच पाऊस झाल्यामुळे एक तर जमीन पाण्यात धरल्यामुळे हालत एकदमच कंडिशन बिकट झाली. रान चिपडून गेलं. आजपर्यंत रानात वापसा वगैरे झालेली नाही. पण जेव्हा हे सुपर 90 अपटेक आणि मॅग्नेशियम सल्फेट हे दिल्यामुळे हळदीची थोडी कलर आणि थोड्या मुळ्याची पोझिशन मला थोडी चांगली वाटायला लागली आणि थोडी कंद पोसायला सुद्धा सुरुवात झाली असं मला जाणवलं. आता ह्याच्यामध्ये काय काय बदल जाणवला तुम्हाला तरी? साहेब थोड्या जरा कंद थोडी वाढ झाली हां. आणि थोड्या मुळ्यावर जरा चांगल्या वाटल्या. म्हणजे असं ताज्या जरा समजा काम करायला लागले असं मला जाणवलं की ह्या मुळ्या पांढरी मुळी चालू झाली. पांढरी मुळी चालू झाली आणि थोडा प्लॉटमध्ये बी थोडी गिरणी यायला चालू झाली असं मला जाणवायलं प्लॉटमध्ये काय? हो. बरं अजून बरं हा एक हे आता हा जो एक दुसरा एक कंद आहे बरोबर आहे की नाही? हां, हा दुसरा कंद. आता ह्या दुसऱ्या कंदाला इतकं बघा असणार असं ही मुळी चालू झालेली आहे बरोबर काय? आणि व्हाईट रूट पूर्णपणे ॲक्टिव्ह झाले आहेत ना? बरं हे सोडल्यानंतर आता हे तुम्ही किती एकरला सोडले इथे? हे मी 2 एकरला सोडलं बा. माझा सगळा प्लॉट 3 एकरचा आहे. हां. तर मी 1 एकरला बाहेरच सोडलं. हां. तर थोडा फरक मला जाणवायला लागला. त्याच्यापेक्षा ह्याच्यात जाणवते का ह्याच्यापेक्षा त्याच्यात जाणवते? नाही, याच्यात थोडा चांगला वाटायला लागला. म्हणजे मुळ्या आहेत, मुळ्या चालू झाल्या पांढऱ्या मुळ्या आणि थोडी गिरणी यायला मला वाटायला असं सुरुवात झाली. हो ना? जसं प्लॉट माझा हा बिघडत म्हणजे बिघडत जाऊ लागला पण तो स्टॉप होऊन थोडा सुधारण्याचा मार्ग लागला. बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल बाबा की मला वाटतं एकदा शेतकऱ्यांनी ह्या कंडिशनला एकदा सुपर 90 अपटेक हां आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो एकर प्रमाणे हां एकदा शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे हळदी पिकाला. हो ना? शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो हा जो प्लॉट आहे की अजून ह्या प्लॉटला हा वापसा नाही. म्हणजे ही मधली जी सॉईल आहे ती अजूनही चिखल आहे आणि पाण्याचं थोडंसं नियोजन जास्त होते. थोडं पाणी नियोजन कमी करायला पाहिजे. हां चालेल. ओके थँक्यू.